गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये कॉर्पोरेट टॅरोमध्ये. आत्तापर्यंत आपण बघितलं होतं ऑगस्टपर्यंतच्या बॉर्न पीपल्स. आज आपण बघणार आहोत सप्टेंबरमध्ये ज्यांचा जन्म झाला आहे त्यांचे कॅरेक्टरिस्टिक्स कसे आहेत. त्यापूर्वी आपण प्रेयर करून घेऊयात. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. सो फ्रेंड्स, सप्टेंबर महिना हा वर्षातला 9वा महिना आहे. 9वा महिना असल्यामुळे ह्याचा कारकग्रह जो आहे तो आहे मंगळ. आता मंगळ कसा आहे? मंगळ हा ॲग्रेशन बरोबर जोडला गेला आहे. मंगळ हा लाल तापट ग्रह आहे. सो ऑब्व्हियसली सप्टेंबरमध्ये ज्यांचा जन्म झालेला आहे हे खूप ॲग्रेसिव्ह लोक असतात, हे खूप चिडचिडी लोक असतात. पण तुम्ही जर ह्यांना कन्फ्रंट केलं की अरे तू खूप चिडतोस किंवा अगं तू खूप चिडतेस, तर हे लोक ते कधीच ॲक्सेप्ट करणार नाहीत. ते म्हणतील अरे आम्ही आणि राग, आमच्यापेक्षा शांत लोक तुम्हाला भेटणारच नाहीत. सो दीज आर द पीपल हू विल ऑलवेज ट्राय टू हाईड देअर इमोशन्स. ह्यांचा राग म्हणजे लावा आहे. हे तसे तर खूप शांत असतात, लवकर तसे पटकन चिडत नाहीत. पण एकदा चिडले की लावा भडकलाच म्हणून समजा, आणि पूर्णपणे मग त्यांचा राग एकदाच सगळा बाहेर निघून जातो. सो अशी ही लोक आहेत. ह्याचं कारण आहे की मंगळ, जसं मी मूलांक नंबर 9मध्ये सांगितलं होतं की मंगळाच्या लोकांमध्ये तुम्ही कसेही असा, एक लालसर छटा तुम्हाला त्यांच्या कॉम्प्लेक्शनमध्ये दिसून येईल. चेहऱ्यावर एक लालसर छटा असतेच. तर तुम्ही हे ऑब्झर्व करून मला नक्की सांगा की सप्टेंबर बॉर्न पीपलमध्ये तुम्हाला ही क्वालिटी दिसतीये की नाही. सेकंड थिंग आहे की शालेय जीवनात हे लोक खूप एक्सलंट असतात. 10वीपर्यंत जर तुम्ही बघितलं तर ह्यांची प्रगती खूप छान असते. अभ्यासात हे लोक खूप छान असतात. आणि अचानकच काय होतं काय माहिती, बट टिल द टाईम दे कम टू द्या ग्रॅज्युएशन त्यांना एवढे ऑब्स्टॅकल्स फेस करावे लागतात की त्यांच्याबरोबरची लोक पुढे निघून जातात आणि ह्यांचं मात्र ग्रॅज्युएशन खूप ऑब्स्टॅकल्सनी, खूप हर्डल्सनी कंप्लीट होतं. अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट विच इज रिअली व्हेरी सॅड, पण ही मी खरंच खूप ऑब्झर्व केली आहे की जे लोक सप्टेंबरमध्ये बॉर्न झालेले आहेत दे ऑफन लूज वन ऑफ द्या पेरेंट ॲट अन अर्ली एज. और असं आहे की अशा स्टेजला जाऊन ते त्यांचे पेरेंट लूज करतात जिथे त्यांना त्यांच्या पेरेंट्सची सगळ्यात जास्त गरज असते. याच्यामुळे होतं काय ना, ह्यांच्या कॉन्फिडन्सवर घाला घातला जातो आणि त्याच्यामुळे त्यांना जे पुढे येणारे ऑब्स्टॅकल्स आहेत ते खूप वाढतात आणि होतं काय, मग हे इमोशनली डिपेंडंट होऊन जातात. हे आपल्या फ्रेंड्सवर, कलिग्सवर, लाईफ पार्टनरवर खूप जास्त डिपेंडंट व्हायला लागतात. त्यांची अपेक्षा खूप जास्त वाढते या क्लोज सर्कलमधून. त्यामुळे काय होतं ना की इतर लोक मग त्यांना ह्यांचा त्रास व्हायला लागतो, कारण ह्यांच्या अपेक्षा खूप लादल्या जातात. आयुष्याच्या 25व्या वर्षापर्यंत हे लोक इतके मॅच्युअर्ड झालेले असतात, इतके त्यांना प्रॉब्लेम्स आलेले असतात की एखादा मोठा माणूस आणि हा 25 वर्षाचा माणूस यांच्या मॅच्युरिटीमध्ये खूप जास्त जवळीक, म्हणजे कारण हे लोक मोठ्या माणसांबरोबरच जास्त बोलायला लागतात, जास्त भेटायला लागतात. तुम्ही बघाल की आफ्टर सर्टन पॉईंट ऑफ एन एज दीज पीपल विल प्रिफर लोनलीनेस. म्हणजे फ्रेंड्स सर्कलमध्ये ते इन्व्हॉल्व जास्त होत नाहीत. त्यांना एकांत आवडायला लागतो, त्यांना एकटं बसायला आवडायला लागतं. तुम्ही जेव्हा त्यांच्याबरोबर त्यांच्या एकांतात बसाल, त्यांच्यासोबत तुम्ही जेव्हा बसाल, तेव्हा ते लोक तुम्हाला सांगतील की आयुष्यात एवढ्या लहान वयातच एवढं सगळं शिकलोय की आता बस विचारायलाच नको. सो दीज थिंग्स हॅपन विथ दीज पीपल. एकलकोंडे होऊन जातात. अजून एक गोष्ट म्हणजे हे लोक शांतीत काम करतात. ह्यांचे जे फ्युचर प्लॅन्स आहेत, ह्यांचं जर काही अपग्रेडेशन आहे, हे काही नवीन शिकणार आहेत, ह्यांचं काय पुढचं प्लॅन आहे, हे कधीच कोणाबरोबर शेअर करत नाही. हे डायरेक्ट करून मोकळे होतात आणि नंतर ते जगाला दिसतं. वर्क इन सायलेन्स अँड लेट युअर सक्सेस मेक द नॉईज. हे वाक्यप्रचार जे आहे हे या लोकांबरोबर तंतोतंत जुळतं की इतके शांततेत काम करतील की तुम्हाला कळणारही नाही. अचानक येऊन सांगतील अरे हे मी अचीव केलं, आणि देन यू विल कम टू नो अरे ह्यानी हे पण केलं, वाव.
आणि अजून एक गोष्ट अशी आहे की ह्या लोकांना लक्झरियस लाईफ खूप आवडते. दीज पीपल लाईक टू ओन अ बिग हाऊस, दे लाईक टू ओन अ बिग कार. याच्यासाठी ते लोक खूप प्रयत्नशील असतात. फार वेळ एका ठिकाणी राहू शकत नाहीत ते लोक. लवकर बोर होऊन जातात कोणाच्याही कंपनीमध्ये. दे नीड न्यूनेस. त्यांना सतत काहीतरी नवीन हवं असतं. त्यांना सतत काहीतरी त्यांच्या डोक्याला खुराक हवी असते. अदरवाईज दीज पीपल विल गेट बोर्ड विथ यू व्हेरी इझिली. सो लेट्स सी की सप्टेंबर बॉर्न मेल्स कशी असतात. सिन्सिअर असतात, हार्डवर्किंग असतात, इझिली कुठल्याही बाबतीत गिवअप करत नाहीत. हे लोक दे विल प्रूव्ह टू बी द बेस्ट फ्रेंड्स, बेस्ट पार्टनर्स. आणि एवढंच आहे की ह्यांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या लोकांकडून खूप जास्त असतात. आपल्या अपेक्षा त्या लोकांवर जास्त लादतात. त्यामुळे मग काय होतं ना प्रॉब्लेम की मग दे एंड अप गेटिंग नर्वस. कारण भ्रमनिरास होणार आहे. समोरचा माणूस प्रत्येक वेळेस तुमच्या अपेक्षाला खरं उतरेलच असं नसतं. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे लोक लव्ह अफेअर्समध्ये खूप अनलकी असतात. ह्यांना एकतर लवकर कोणाच्याही हे लोक प्रेमात पडत नाहीत. पडले तर ते खूप सिन्सिअरली त्या व्यक्तीच्या प्रेमात पडतात. हे लोक खूप लॉयल असतात. हे लोक खूपच कमिटेड असतात. पण तेच कमिटमेंट त्यांना समोरून मिळेल असं नाही आहे. त्यामुळे ह्यांचा लव्ह अफेअर्समध्ये बरेचदा भ्रमनिरास होतो. ह्यांना तो सपोर्ट त्यांच्या पार्टनरकडून मिळत नाही. मोस्टली सप्टेंबर बॉर्न पीपलचे लव्ह मॅरेजेस होत नाहीत. फार रेअर केस आहे की युअर सप्टेंबर बॉर्न अँड यू हॅड अ लव्ह मॅरेज. कारण मोस्टली ह्यांना जो आहे तो समोरच्या पार्टीकडून धोकाच मिळतो, वेदर इट इज अ मेल, वेदर इट इज अ फिमेल. लेट्स सी सप्टेंबर बॉर्न फिमेल्स. सप्टेंबर बॉर्न फिमेल्स आर व्हेरी ब्युटिफुल. दे लव्ह पॅशनेटली. ह्यांना पण लक्झरी खूप आवडते आणि ते हार्डवर्किंगही तेवढ्याच असतात, सिन्सिअरही तेवढ्याच असतात. एकच गोष्ट आहे की ह्यांना कामात खूप डिटेल्ड वर्क आवडतं. एकदम बारीकीने काम करणं म्हणतात ना, छान. जसं एक कारागीर असतो ज्याची कारागिरी आपल्याला दिसून येते, तसं ह्या फिमेल्सचं कामही आपल्याला लक्षात येतं. एकच आहे की ह्या फिमेल्स कदाचित थोड्याशा जेलस, दे माइट टेंड टू बी जेलस. या लोकांसाठी एकच सांगणं आहे की स्टॉप एक्सपेक्टिंग फ्रॉम पीपल अँड स्टार्ट वर्किंग फॉर युअर सेल्फ. देन यू विल माइट बी मोर हॅपियर इन लाईफ. आणि स्वतःकडूनच्या पण ज्या अपेक्षा आहेत ना, यांचं काय होतं ना, दे इनडायरेक्टली एंड अप इन अ कंपॅरिझन की समोरच्यामध्ये चांगलं काय आहे, समोरच्याकडे चांगलं का आहे, आणि समोरच्याकडे काय काय क्वालिटीज, काय काय वस्तू चांगल्या आहेत. अँड दे स्टार्ट कम्पेअरिंग सबकॉन्शियसली अँड दे स्टार्ट ट्राय टू अचिव्हिंग इट. त्यामुळे मग ह्यांचे गोल्स जे आहेत ना ते सतत वाढतच जातात आणि दे स्टार्ट वर्किंग टुवर्ड्स इट. बरेचदा ते ह्या गोष्टी अचीवही करतात, पण जेव्हा अचीव करत नाहीत ना तेव्हा ते खूप नाराज होतात. सो दॅट इज द रिझन की आपल्याला झेपेल असे गोल आपण ठेवावे आणि आपल्याला झेपतील अशाच अपेक्षा आपण दुसऱ्यांकडून ठेवाव्यात. म्हणजे हा जो होणारा भ्रमनिरास आहे ना तो होणार नाही. अँड स्टार्ट गिविंग अफर्मेशन्स. तुम्ही स्वतः खूप छान आहात, स्वतः खूप पॉझिटिव्ह आहात, तर नेचरला त्याच्यासाठी ग्रॅटिट्यूड दाखवा ना. थँक नेचर फॉर वॉट एव्हर यू हॅव. ओके, सो दिस इज ऑल अबाउट द सप्टेंबर बॉर्न पीपल. तुमच्या आजूबाजूला सप्टेंबर बॉर्न पीपल आहेत का आणि ही कॅरेक्टरिस्टिक्स त्यांच्याबरोबर मॅच होत आहेत का? डू लेट मी नो. आय डेफिनेटली लाईक टू नो फ्रॉम यू. मला तुमच्या कमेंट्सची मी वाट बघतेच आहे. प्लीज लाईक द चॅनल, शेअर दिस इन्फॉर्मेशन, शेअर इट अलॉंग विथ युअर फ्रेंड्स हू आर बॉर्न इन सप्टेंबर अँड लेट्स सी वेदर दीज कॅरेक्टरिस्टिक्स मॅच विथ देम. अँड येस, तुम्ही चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. आत्ताच्यापेक्षा चांगला मुहूर्त कुठलाच नाही आहे सबस्क्राईब करण्यासाठी, लाईक करण्यासाठी आणि शेअर करण्यासाठी. उद्या भेटूयात विथ पीपल बॉर्न इन ऑक्टोबर. टिल देन, एन्जॉय युअर डे. थँक यू. हॅव अ ग्रेट वीक अहेड. टेक केअर. बाय बाय.